मंतर नगर परिषदेच्या ज्या निवडणुका आपल्या त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत, 2 तारखेला आपण सगळेजण मतदान करणार आहोत. त्या निमित्तानं 17 उमेदवार आणि आपले नगराध्यक्षताई यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आजची सभा आहे. आपल्या सगळ्यांना बराच वेळ झाला इथं आलेत, 6 वाजल्यापासून आपण सगळेजण आहात. आपल्याला सगळ्यांना ज्यांचं मार्गदर्शन ऐकायचे आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, आदरणीय आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केलं. तर खरं मी त्यांच्यानंतर बोललो नाही पाहिजे, पण दादांचा मोठेपणा आहे, त्यांनी मला बोलायला लावलं. ते आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील साहेब, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा, मी आता आणि आमचे विधानसभेलाही इथं प्रभारी होते अतुलजी, आत्ता पण प्रभारी म्हणून इथं आलेत. बाकी सगळ्या व्यासपीठावरचे दिलगी व्यक्त करतो. 17 उमेदवार, आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार ताई आणि उपस्थित सगळं मंचरमधील नागरिक बंधू भगिनींनो, 17 उमेदवारांचा परिचय करून देत असताना 17 उमेदवारांचा बायोडाटा देवेंद्रजींनी आपल्यासमोर मांडला. त्यांची सगळी माहिती आपल्यासमोर मांडली. नगराध्यक्षताईंची सुद्धा माहिती मांडली. त्यांनी आपापलं मत मांडलं, मतदान करण्याचं आव्हानही केलं. देवेंद्रजी म्हणजे शहा, आमच्या तोंडात देवेंद्रजी फडणवीस सारखे असतात. देवेंद्र भाऊ करता करता आता आम्हाला ह्यांना साहेब म्हणायच्या आधी तुम्हाला भाऊच म्हणायला लागला आम्हाला. एकंदरीत या मंचरच्या भूमीमध्ये मी लहान होतो तेव्हापासून येतो. भीमाशंकरला जाता येता अनेक मित्रमंडळी इथं आहेत. मंचरची जडणघडण होत असताना म्हणजे स्वर्गीय खासदार किसनराव बानखिलेंपासून तर आत्तापर्यंत मी या मंचर शहरामध्ये बराच वेळा आलेलो आहे. स्वर्गीय किसनराव बानखिलेंचं नाव याच्याकरता घ्यावं वाटतं की एकदम साधं व्यक्तिमत्व, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून काम करणारं व्यक्तिमत्व. आम्ही फार लहान होतो त्यावेळेस आमच्या गावातली लोक सांगायची. त्यानंतर आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटलांच्या माध्यमातून असेल किंवा शिवाजीदादा आढळरावांच्या माध्यमातून असेल, मी या परिसरामध्ये बराच वेळा आलो. माझे अनेक मित्र या परिसरामध्ये वेगवेगळ्या पक्षात पण आहेत, वेगवेगळ्या विचारधारेत पण आहेत. पण ज्यावेळेस आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा कुठली जबाबदारी पक्ष म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला मिळते, जसं अतुलजींना विधानसभेच्या टायमाला मिळाली होती, तशी मला आत्ता या नगर परिषदेच्या टायमाला निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. त्यावेळेस आम्ही एक भारतीय जनता पार्टीचा कुटुंबातला सदस्य म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आपल्या त्या भागातल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतो, तिथं जात असतो. या मंचर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी युती या ठिकाणी झालेली आहे. मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या विचारधारेबरोबर प्रत्येकाचे विचार जसे जुळतील तसे युती तिथं झालेली आहे. इथं राष्ट्रवादीबरोबर येत असताना आम्ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथं प्रदीपदादा आमचे अध्यक्ष आहेत, त्यांना विचारा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही सगळ्यांची चर्चा करूनच मग आम्ही निर्णय घेतलेला आहे. आम्ही दोघांनी वैयक्तिक निर्णय कधीच घेतला नाही साहेब. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो, त्यांच्याशी बोलतो आणि मग आम्ही ठरवतो की आपण कशी त्या ठिकाणची आपली वाटचाल असली पाहिजे. एकंदरीत या मंचर शहर असेल किंवा आंबेगाव तालुका असेल, या परिसरामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे, महाराष्ट्राला एक दिशा देणारे नेतृत्व आपल्या या आंबेगावमधनं वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या मंचरकरांनी आंबेगाव तालुक्याने दिलं. लोकसभेमध्ये 15 वर्ष काम करताना आढळरावांनी दिलं. मग आम्ही सगळ्यांनी ठरवून विधानसभेला सुद्धा लोकसभेला सुद्धा आम्हाला जशा पद्धतीच्या सूचना आमच्या वरिष्ठ आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, त्यावेळेस आदरणीय बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष, त्यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही हा विचार केला नाही. आम्हाला युती महत्त्वाची होती. आम्हाला युतीमध्ये आमच्या पक्षाने दिलेल्या ज्या काही सूचना होत्या त्या पक्षाच्या सूचनेच्या अनुषंगानं आम्ही लोकसभेलाही काम केलं युतीचं, विधानसभेलाही युतीचं काम केलं. आज मंचर शहरामध्ये आज नगर परिषदेची निवडणूक होत असताना आम्हाला अपेक्षित पण तेच आहे आणि तेच घडतंय. देवेंद्रजींशी बोलताना आम्ही त्याच स्वरूपाची चर्चा केली.
जसं विधानसभेला लोकसभेला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या विचार प्रवाहाच्या कार्यकर्त्यांनी जसं मन लावून प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं, तसं आम्हाला वाटतं की आपल्याबरोबर काम करून आपल्याबरोबर युती करून प्रामाणिकपणे आम्हालाही पुढे जाता यावं. आमचेही 4-5 लोक या ठिकाणी यावे. आमची युतीची तडजोड होत असताना तडजोड करताना आमच्यात जागेच्या वाटपावरनं आम्ही कमी जास्त करता करता शेवटी आम्ही असं ठरवलं की आम्हाला 5 जागा त्या ठिकाणी हव्यात, अपेक्षित आहेत आणि त्या 5 जागा तुम्ही आम्हाला द्यावा. देवेंद्रजींनी ते मान्य केलं. देवेंद्रजींनी मग अशी सांगताना सांगितलं की याच्यामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी बिलकुल हस्तक्षेप केला नाही. फक्त एवढं सांगितलं की या युती होत असताना चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे आणि त्या सकारात्मक चर्चेच्या आधारावर आम्ही आज ही युती या ठिकाणी करतोय. आमच्या आज 5 उमेदवार या ठिकाणी आहेत आणि हे 17. मग इथं येण्याच्या अगोदर सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर डॉक्टर साहेब असतील, प्रमोददादा असेल, संदीप असतील, आमचे काही विचार प्रवाहातली लोक असतील, आम्ही सगळे एकत्र बसून आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आदरणीय नामदार साहेबांना सांगू इच्छितो, आदरणीय आढळराव दादांना सांगू इच्छितो की आम्ही बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना या सूचना दिल्यात आणि ज्या सूचना अपेक्षित आपल्या सगळ्यांना आहेत की आम्ही सगळेजण मंडळी आम्ही फक्त 5 उमेदवार इथं आहेत म्हणून 5 उमेदवारांचं नाही तर 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष यांचं प्रामाणिक काम आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करेल. हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला जी पक्षांनी जबाबदारी दिलेली ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ज्या वेळेस इथे येऊ त्यावेळेस आम्ही 17 प्रभागामध्ये 17 नगरसेवकांसाठी आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारासाठी आम्ही या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करू. एकंदरीत ज्या ज्या समस्यांच्या संदर्भामध्ये इथं आढळराव दादांनी चर्चा केली, मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या नगर परिषदेमध्ये निधी आणण्याचं काम आदरणीय नामदार साहेब आणि आढळराव दादांनी केलं, त्याच्यामध्ये महायुतीचा एक प्रमुख पक्ष म्हणून घटक म्हणून भारतीय जनता पार्टीनेही कधी या संदर्भामध्ये नेहमी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडताना नेहमी तिथला लोकप्रतिनिधी हा आपल्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या समस्या तिथल्या अडचणी या मांडत असतो आणि त्याच पद्धतीने आता आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणजे नामदार साहेबांचं जेवढं राजकीय वाटचालीचं कार्यकाळ आहे तेवढा माझं वय पण नाही, पण यांची एवढी मोठी आणि आम्ही सभागृहात बसल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं शिकलो की आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडताना आपण काय भूमिका असली पाहिजे, कशा पद्धतीने आपण प्रश्न मांडले पाहिजेत आणि मग तेच पाहता हे वरिष्ठ आमदार, एक वरिष्ठ मंत्री, एक वरिष्ठ आमचे मार्गदर्शक कशा पद्धतीने आपले प्रश्न मांडतात ते शिकता बघताच आम्ही इथपर्यंत आलो. आज त्यांच्याबरोबर मला या इथं काम करण्याची संधी मिळते, खरंच माझ्यासाठी चांगलं आहे. एक मात्र नक्की आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये इथं त्यांचा परिचय झाला त्याच्यानंतर देवेंद्रजींनी सांगताना काही उमेदवारांच्या संदर्भामध्ये महेश लांडगेंनी आग्रह धरला किंवा असं नाही, तर तो आमचा सगळ्यांचा संघटनात्मक झालेल्या चर्चेमधनं ही नावं आम्ही ती तयार केलेली नावं आहेत, असा कुणाचा विशेष असा आम्ही त्या ठिकाणी आग्रह धरला नाही. काही ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आम्ही दिल्यानंतर काही ठिकाणी बंडखोरी झाली. त्या बंडखोरी आपण टाळू शकलो असतो, पण आता चला निवडणूक कालची संपला, माघारीचा टाईम संपला, आता आपल्याला उमेदवार पुढे आहेत, आपण सगळ्यांना एकत्र काम करायचं. ज्या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी बंडखोरी केली त्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षांनी आम्ही ठरवले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पक्षाने आम्हाला सांगितले, त्यांच्यावर कारवाई करायची आहे, त्याच्या संदर्भातले पत्र अध्यक्ष आमचे उद्या लगेच हे करतील. काही ठिकाणी आमचे उमेदवार आहेत जिथे बघा मी आज या म्हणजे एक आपल्या सगळ्यांपेक्षा छोटा आहे, पण ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी ज्या पक्षात मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल. नामदार साहेब, काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरलेत, त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल. त्यांना म्हणजे
बिलकुल मनात म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टीचे एकदम स्पष्ट ज्या ज्या ज्यां- ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली, ज्या ज्या पक्षात मी काम करतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला काही या ठिकाणी स्पष्ट भूमिका मांडावी लागेल. नामदार साहेब, काही ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही उमेदवारीसाठी आग्रह होतो त्या ठिकाणी काही उमेदवारांनी फॉर्म भरलेत, त्यांना आपल्याला सांगावं लागेल किंवा त्यांच्याकडनं आपल्याला काही तशा पद्धतीची भूमिका आपल्याला स्पष्ट करून घ्यावी लागेल. त्यांना म्हणजे बिलकुल मनात म्हणजे मी तर एकदम स्पष्ट आहे, भारतीय जनता पार्टीचं एकदम स्पष्ट असं मत आहे, ताकाला जायचं आणि गाडगं बिलकुल लपवायचं नाही. जे मनात आहे ते एकदम स्पष्ट आहे. आम्ही ज्या ठिकाणी तुम्ही सांगाल भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बंडखोरी करतो त्याच्यावर कारवाई आम्ही करणार. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा आहे, ज्या ठिकाणी आपल्याकडे उमेदवारी मागणारा माणूस जर बंडखोर उभा राहिला असेल तर त्याच्यावर पण कारवाई करण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तुम्हाला विश्वासानं सांगतो, 17 उमेदवार निवडून येण्यासाठी आज जसे आम्ही 5 उमेदवार ते 17 उमेदवार आमचे याच अनुषंगाने आम्ही सगळेजण काम करणार. नगराध्यक्ष आमचा निवडून येणार याच अनुषंगाने आम्ही काम करणार. आणि राहिला पुढं आढळराव दादांनी सांगितलं किंवा साहेब आपण सांगाल तसं आम्ही आमची भूमिका ज्या मंचर शहराच्या विकासासाठी असेल, मंचर शहर वाढत असताना ज्या काही समस्या येणार आहेत, ज्या सार्वजनिक गरजा पूर्ण करायच्यात, ज्या काही या ठिकाणच्या समस्या आपल्याला राज्य सरकार म्हणून सोडवायच्यात, काही निधी आणायचा आहे, तर भारतीय जनता पार्टीचा एक या जबाबदारीचा कार्यकर्ता म्हणून अध्यक्षांच्या समोर मी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू शकतो की या मंचर शहरामध्ये अशा पद्धतीचे आपले 5 नगरसेवक आणि राष्ट्रवादीची ही युती सक्सेसफुली यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला निधी देताना आपल्याला पूर्ण ताकदीनं, जर नामदार साहेब सांगतायत, आढळराव पाटील सांगतायत, तर पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी निधी आपल्याला दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत. अनेक प्रश्न असतात, काही विचारधारेवर प्रश्न आहेत. आमच्या विचारधारा धरून आम्ही काही कामं करत असतो. या ठिकाणी सगळ्या समाज घटकांना एकत्र घेऊन या ठिकाणी ही युती तयार झालेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचं चाकणमध्ये वेगळं आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवक उभे केलेत, खेडमध्ये गेलेत, आळंदीमध्ये गेलेत, आम्ही जुन्नरमध्येही गेलेत. फक्त आमचं जुळलं इथंच. आणि जुळण्याचं कारण पण हे आहे की आम्ही तुमच्या दोघांवर आमच्या पक्षाचा किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा पण विश्वास आहे. आम्हाला या 5 उमेदवारीच्या माध्यमातून आम्हाला इथं आपण संधी देणार आहात. आमचे सगळे जे काही उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना मी सांगितले, आपण आपल्या प्रभागात मत मागताना आपल्या एकट्याला न मागता आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सुद्धा आपण मत मागितलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. आणि 17 प्रभागामध्ये जिथं जिथं आपले नातेसंबंध असतील, समाज बांधव असतील, त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे. अशा प्रकारचं एकदम स्पष्ट आम्ही चर्चा रोज करतोय आणि आत्ता पण करून आलो. येणाऱ्या काळामध्ये 2 तारखेला ज्यावेळेस मतदान होईल, 3 तारखेला ज्यावेळेस मंचर नगर परिषदेचा निर्णय लागेल, त्यावेळेस या नगर परिषदेमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे 17च्या 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून या ताई निवडून आल्या पाहिजेत. अशा प्रकारचं आव्हान पूर्ण मंचर शहरातल्या नागरिकांना करतो. आणि ज्याही वेळेस म्हणजे एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी तर या दोघांपेक्षा किंवा इथं उपस्थित असेल, पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्याही वेळेस कसल्याही संदर्भातली आपल्या सगळ्यांना भूमिका मांडायची वेळ आली सभागृहामध्ये, तर हा महेश लांडगे आदरणीय नामदार साहेबांच्या बरोबर तिथं उपस्थित राहून या मंचर शहरासाठी जितकं काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करेल, एवढं या निमित्तानं सांगतो. जास्त वेळ घेत नाही. आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद मानतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.